काही अधिकारी बरेच वर्षानुवर्षे इथंच बसलेत, इथल्या इथंच बदल्या. बीडवरून माझं आष्टीवरून पाटोद्यावरून गेवराई आणि गेवराईवरून पुन्हा अंबेजोगाई. ती काय इथनं हालायलाच तयार नाही. तसल्यांना काहींना बदलावं लागेल, त्यांनी त्यांचं काम दाखवावं. काही आज मला असंही निवेदन भेटले, म्हणजे कार्यकर्ते भेटले की दादा कालच्या अर्थसंकल्पामध्ये XYZ अधिकाऱ्यावर अन्याय झाला, त्याला सस्पेंड करायला नको होतं, परंतु मंत्र्यांनी जाहीर केलं आणि त्यांना सस्पेंड केलं. असंही जर झालेलं असेल तर आपण कुणावर अन्याय करायला बसलो नाही. आम्ही युवकांनो ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाहीये. जनतेचा पाठिंबा आहे तोपर्यंत आम्ही सरकारमध्ये. जनतेचा पाठिंबा नसेल त्यावेळेस लोकांनी सांगितलं त्यावेळेस बाजूला जावं लागेल. पण पाठिंबा आहे तोपर्यंत तरी योग्य पद्धतीनं तर काम झालं पाहिजे. रिझल्ट ओरिएंटल काम ज्याला म्हणतात ते तर झालं पाहिजे. आणि म्हणून तशा पद्धतीनं पुढे जाण्याचं काम आपण सगळेजण मिळून या निमित्तानं करू. इतर अनेक बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी आहेत, मी ते प्रेसला नीटपणे त्या ठिकाणी सांगेन. पण युवकांनो, दिवस उद्याचे तुमचे आहेत, कारण नव्या चेहऱ्यांना तरुण रक्ताला वाव मिळाला पाहिजे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याची मनापासूनची भावना आहे. मी देखील अतिशय तरुण वयामध्ये मला पक्षामुळं खासदारकी, आमदारकी, राज्यमंत्रीपद, मंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद, मी तर म्हणजे अतिशयोक्ती करत नाही, पण मला तुम्ही सगळ्या जनतेनी, महाराष्ट्रानी आणि आमदारांनी 6 वेळेला उपमुख्यमंत्री केलं. मला नाही वाटत परत कधी कोण मायेचा लाल या राज्याचा 6 वेळेला उपमुख्यमंत्री. खोटं नाही सांगत, ही वस्तुस्थिती आहे. पण नुसतं 6 वेळेला उपमुख्यमंत्री असून उपयोग काय, त्याचं रिझल्ट पण मला देता आले पाहिजे.